सगळ्यांना माहिती आहे 1 जुलै 1848 साली या देशामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढतात सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले. आणि त्याही वेळेस त्या काळचे मनुवादी लोक सावित्रीबाईंवर दगडगोटे मारतात. फुलेंना धमक्या दिल्या जातात की तुम्ही हे शिक्षण बंद करा. आज नीटचा पेपर लीक झाल्यानंतर देशभरामध्ये जे सगळं आंदोलन सुरू आहे आणि जंतर मंतरवर आपण जे सगळं बघितलं की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांवर, सामान्य नागरिकांवर जी दडपशाही झाली, तर त्यावेळेस 1 जुलै 1848 किंवा त्या काळात सावित्रीबाई ज्योतिराव फुलेंवर जे झालं आणि आज जे होतंय याच्यात फरक काय राहिलाय? आज देशात संविधान आलंय, संविधान येऊन 75 वर्ष उलटलीये. ते संविधान तुम्हाला बोलण्याचा हक्क देतं, अभिव्यक्ती विचाराचं स्वातंत्र्य देतं आणि तरी सुद्धा शांतीपूर्ण मार्गाने, संविधानिक मार्गाने ज्यावेळेस या देशातले तरुण युवा रस्त्यावर उतरतात आणि बोलतायत की आम्हाला तुम्ही आमचा हक्क द्या. नीट सारखी परीक्षा जेव्हा रद्द होते, कितीतरी विद्यार्थ्यांनी इथे आपल्याला दिसतंय आत्महत्या करून टाकली नैराश्यपोटी. कितीतरी मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. दुसऱ्या नीटच्या पेपरमध्ये कितीतरी मुलं क्वालिफाय एक्झाम होऊ शकले नाहीयेत आणि आता पूर्ण त्यांच्या आयुष्याचे 13 वाजले. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर विद्यार्थी त्यांच्या मागण्या घेऊन जर रस्त्यावर उतरताय, कुठल्याही पद्धतीने असंविधानिक मार्ग त्यांनी वापरला नाही, तरी सुद्धा प्रश्न हा उरतोय, हे संविधान जे आम्हाला हक्क अधिकार देतं ते बोलण्याचा आज आम्हाला अधिकार नाहीये का? का तुम्ही आमचा आवाज दाबताय? मागण्या खूप सोप्या आहे, ज्यांच्यामुळे पेपर लीक होतोय. आणि नुसता नेट पेपर लीक नाही होते ना, 50 पेक्षा जास्त पेपर त्या काळामध्ये लीक झालेले. आणि अशा सगळ्या परीक्षांची जबाबदारी कोण घेणार? अर्थात शिक्षण मंत्र्याला प्रश्न नाही विचारणार, या देशाच्या सरकारला प्रश्न नाही विचारणार, तर कोणाला विचारणार? ह्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला प्रश्न विचारणं हा हक्क हे संविधान देतं आणि तो हक्क कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून विद्यार्थ्यांची खूप सिंपल सोपी मागणी आहे, तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा इस्तिफा घ्या. नीट परीक्षा तुम्ही ज्या पद्धतीने पेपर लीक होत आहे त्या सगळं षडयंत्र बंद करा. ज्या मुलांच्या आत्महत्या झाल्या त्या मुलांना 1 कोटी त्यांच्या भरपाई म्हणून द्या. अर्थात ती काही भरपाई नाहीये, पण आज आपल्याला जे काही नुकसान विद्यार्थ्यांचं होतंय ते बंद करायला पाहिजे. आणि मुद्दा फक्त नीट परीक्षेपुरता मर्यादित नाहीये. आज काय होतंय शिक्षणाचं? आज शिक्षण हा बाजार बनलाय. इथे सरकारी शाळा बंद होत आहे. महाराष्ट्रामध्ये 14,000 सरकारी शाळा बंद पडल्यात. का? आज ज्या ठिकाणी आपल्याला दिसतं देशामध्ये विविध ठिकाणी शास्त्रज्ञ असतील, मोठ्या मोठ्या पदावर लोक पोचली, ती कोणत्या शाळेतून पोचली? ती ह्याच जिल्हा परिषदच्या शाळेतून पोचली. पण आज सरकारी शाळांचं तुम्ही खाजगीकरण करून गरिबांची शिक्षणाची दारं बंद करताय. ज्या सावित्रीबाई फुलेंनी, ज्या ज्योतिराव फुलांनी, ज्या शाहू महाराजांनी इथे शिक्षणाचा अधिकार गोरगरिबांना, वंचितांना, बहुजनांना दिला, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचा शिक्षणाचा अधिकार कायदेशीर त्याला मान्यता दिली, तोच आज शिक्षणाचा हक्क का हिरावला जातोय? का आज हा सगळा शिक्षणाच्या बाजारीकरणाचा सगळा खेळ मांडून सरकारी शाळा बंद करून गोरगरिबांचं, सामान्य जनतेचं शिक्षण हिरावलं जातंय? का आज तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पेपर लीक सारख्या गोष्टींवर कुठलीच यंत्रणा काम करत नाहीये? या सगळ्या गोष्टींवर आज बोललं पाहिजे. शिक्षणावर खर्च वाढवला गेला पाहिजे. आज इतकी वाईट परिस्थिती आहे, शिक्षणावरचा खर्च ह्या देशातला अत्यंत वाईट आहे. जगामध्ये विविध देशांमध्ये शिक्षणावरती बजेटचा 6% खर्च होतो, भारतामध्ये 2% सुद्धा होत नाही. इतकी वाईट परिस्थिती असताना इथली शिक्षण व्यवस्था कधी सुधारेल? मग फक्त मुठभर लोकांना शिकवायचं आहे का? जर इथे मोठ्या मोठ्या लोकांचे जर कर्जमाफी आणि कर माफी होते, अंबानी अडाणी सारख्या उद्योगपतींना जर सगळ्या गोष्टी मिळतात, तर सामान्य जनतेसाठी हा देश चालतोय की मुठभर श्रीमंतांसाठी हा देश चालतोय? यावर लोक प्रश्न का विचारणार नाही? आणि ही वेळ आली आहे, या देशातली जनता जागरूक झालेली आहे, लोक प्रश्न विचारतात आहे. आणि हा मुद्दा फक्त आता नीट पेपर लीकचा मुद्दा न राहता पूर्ण शिक्षण व्यवस्थेचा, या मोदी सरकारने ज्या पद्धतीने हा देश मुठभर लोकांसाठी चालवण्याचा जो कार्यक्रम गेल्या 10-12 वर्षापासून चालवलाय, ह्या सगळ्या मुद्द्यांवर लोक प्रश्न विचारतायत, लोक जागरूक होत आहेत. आणि आम्हाला विश्वास आहे या संविधानावर, आम्हाला विश्वास आहे बाबासाहेबांच्या विचारावर, ज्या विचारांनी हा देश घडलाय. या देशातली लोक उठतील, प्रश्न मागतील आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही, तोपर्यंत देशभरात ठिकठिकाणी शांततापूर्ण मार्गाने संविधानाचा
संविधानिक हक्काचा वापर करत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहे. सामान्य नागरिकांना आम्ही आव्हान करतो, घरात बसून आता चालणार नाही, नुसतं गप्प बसू नका. तुमची ही जबाबदारी, हा देश आपला आहे, इथली लोक आपली आणि त्यासाठी आपण बोललं पाहिजे. जय हिंद, जय भारत, जय संविधान.